अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे. षोडोपचारे पूजावे. स्वामीचरण भक्तीने नलगे करणे. तीर्थाटन योगाभ्यास होम हवन सांडोनिया अवघाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ गीती हाता. स्वामी चरित्र गात एकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले येती. नृपराया दर्शन देती. स्वेच्छेने राहती तयापुरी. चोडप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी रावते. ही तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्याच्या दासी. नवविधी तत्पर सेवेसी ते धरती मानव रूप. चोडप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी ये होऊनिया आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाच्या भक्ती नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. चोडप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती दशोदशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्ने येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यात फसले ऐसे आले की ते एक. सर्वांशी कल्पद्रुमा समान होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण मानवरूपे झाले. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यती राज पुरवती. दृढचरणी जयांची भक्ती जास्ती होती कल्पतरू. जे का निंदक कुटील त्या तया शास्त्री केवळ नास्तिकाप्रती तात्काळ योग्य शासन करिता ती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष. कोणा एक समयास वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हासुनी म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षणे याचे अंगी कोणतीही वसतसे. काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्यांची पाहुले. यात स्वार्थ ना परमार्थ ना मिळे फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणले. तेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवल एक. पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खूण. ज्या घरी बैसले तेथून उठून या चालले. एका भक्तियाच्या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाव गरजती यांचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनवती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयांचे. कोणी नवसाते करती कोणी आणुनिया देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरुनी. क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ संन्यासापुढे लोटिती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी. जीव आमचा कळवळला मोडली जनांची गर्दी. तो येऊनी सेवेकरी संन्याशापुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता जळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक व्यर्जसे. जे पातले करू छळना ज्याची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांची मनोरथ पुरवती. पसरली जगी ऐशी ख्याती लीला ज्यांची विचित्र. श्रीपादवल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थाध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भक्त कानन वैश्वानरा. अज्ञान
उत्तम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदये तू. गंगा जड जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल. तुझसी स्थविता प्रेमळ सत्वर त्याते पावसी. विशेष गंगा जळाहुन आपले असे महिमान. पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे. ज्यांची सबळ पूर्वपुण्य तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोडप्पा आदी करुण भाग्यवंत सेवेकरी. अक्कलकोट नगरात एका तपापर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे राजवाडे थोर थोर. म्हणती भोसल्यांचे भाग्य परम. स्वामी रत्न लाभले उत्तम. नृपती ही भक्त निस्सम. स्वामी चरणी चित्त त्यांचे. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडू द्या माझी त्या अवसरी. मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांच्या अंतरी विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले. दिवाण आणि सरदार मानकरी असे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी तेथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान लागेल तितके देऊ धन. हे वटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी पर्येसा. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटुपरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या. असे एकूणी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. संजीवनी विद्या साधना करिता शुक्राजवळी कच जाता. दैवी सन्मानिला होता बहुत आनंदे करुणी. नृपतीसह सकळ जणे त्यापरी तात्यांसी सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. बहुत धन देती नृपती सेवक दिदले सांगाती. जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीची नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोडपादिक सेवेकरी निस्सीम. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकलजन स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचे हे मन रमून गेले ऐसे ह्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे. ऐसा मनी विचार करुणी कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे सदा करिताती. करुणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपले. म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी. ऐशियाने काही न झाले केले जितके व्यर्थ केले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोडपाप्रती. त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी. ऐसे नाना प्रकारी चोडप्पा ते सांगिले. द्रव्येन सर्व वशा चोडप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. मग कोणे एक दिवशी करीत असता स्वामी सेवेसी. यतिराज तया समयासी आनंदवृत्ती बैसले. चोडप्पानी कर जोडूनी विनंती केले मधुरी वचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उतळ चोडपा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. पुढे अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता. श्री स्वामी राजवदविता निमित्त विष्णुदास असे.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणवर्णमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित. तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मती मंद केवी वर्णू चरित्र अगाध. परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्यावर प्रसादे करुण मूढ होय शास्त्रज्ञान. त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊनी समर्था वदवावे आपल्या चरित्रा. श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होऊ. रुची घेऊनी सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोडप्पा विनवी स्वामी प्रति. कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हासुनी. मल्हाररावा मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. असे ऐकुनी आवानी चोडप्पा खिन्न झाला मनी. त्याने सत्वर येऊनी तात्यांप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीसे. परी पाहावा यत्न करुणी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करीती. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे आणि केले नाना सोंगे. भक्तविना हटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्याकारणे ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयांसी. आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करुनी न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पडून येतीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेने ते तो मंदमती. म्हणून योजली कपटयुक्ती परी ते सिद्धीते न जाय. असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी. मेन्यात घालूनी स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडंब गावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परी तितके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभती पुढती. सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरून हावा आपण पुढे झाला. स्वामी काढणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिधली जावया. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणुनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थे क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणे. पळाले तोंडचे पाणी. ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणुनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थे क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणे. पळाले तोंडचे पाणी. लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर याचे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी. साहेबाविष प्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला. त्या कृपा माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी. त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय ज्यावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका अनादिसिद्धा जगन्नायका. निषदिनी शंकर सखा विष्णूची या मनी वसे.
इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गौडः श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभं भवतु।